दुनिया धन उत्तमाल वारे उत्तमाल वारे दुनिया धन उत्तमाल वारे धन उत्तमाल वारे उदास विचारे वेद करे उदास विचारे वेद करे उदास विचारे वेद करे
धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाणी परोपकार नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाणी भूतदया गाई पशूंचे पालन ताणलेल्या जीवन वना माझी उत्तमची गती तू एक पावेल उत्तम भोगील जीवखाणी शांती रूपे नो हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाणे तुका म्हणेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाणी विठाला विठाला धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाणी प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवून माता साष्टांगे आता दंडवत आता अभिनव वाग विलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी प्रथम गुरु को शीश नमा हरि चरणों में सुगठित समाजा टिकविले महासिद्धांताचे गुड रसिकत्व उगलिले लसित रसे तरविला श्री भागवतरू तया ज्ञानेशाती मूलमतीने वंदन करू ओम नमो ज्ञानेश्वर
लोकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखानी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान वैष्णव श्रीमंत श्री जगद्गुरु वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे वैराग्याचे पुतळे वंदनीय श्री तुकोबराय यांचा 6 चरणाचा गृहस्थाश्रमी जीवनामध्ये जीवन जगणाऱ्या गृहस्थांना सर्वांना उपदेश करणारा हा अभंग आहे. विठाला अभंगाच्या माध्यमामधून तुकोबराय सर्वांच्या समोर उपदेश करतात. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. प्रथम चरणारंगामध्ये तुकोबराय काय म्हणतायत चरणी धन जे आहे अर्थव्यवस्था जी आहे ज्याला वित्त म्हणतो कोणी संपदा म्हणेल नाव जरी वेगवेगळी असली तरी हे जे धन आहे प्रत्येकालाच परमार्थ असो की संसार असो नाही जन्मल्यापासून मरेपर्यंत जीवनामध्ये अत्यावश्यक बाब असणारी म्हणजे ते धन. पण हे धन प्रत्येकाने जमवावं पण जमवत असताना त्याच्यामधली आचारसंहिता सांगितली. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उत्तम व्यवहाराने त्या ठिकाणी तुम्ही पैसा कमवा आणि कमावलेला पैसा उदास विचारे वेच करी. जमवलेला पैसा हा विचार करून खर्च करा म्हणतात. विचारे वेच करी याचा व्यय करत असताना विनियोग करत असताना अर्थात खर्च करत असताना जो पैसा आहे त्या पैशाविषयी आसक्ती मनाच्या ठिकाणी बाळगायची नाही. उदास व्हायचं आणि उदास होऊन विचार करून त्याचा खर्च करा. त्याचा परिणाम काय उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाणी. पैसा व्यवस्थित मार्गावर तुम्ही खर्च केलात तर परिणाम असा आहे ज्या जीवनामध्ये माणूस प्रगतीची आकांक्षा बाळगून असतो कोणीही अधोगतीकडे झेपवण्याचा प्रयत्न करीत नाही. प्रयत्न तर करतच नाही. अधोगती कुणालाच त्या ठिकाणी नको असते. अधोगती नको असते पण अधोगतीला गेल्याशिवाय माणसं राहत नाहीत. पण प्रगतीला जाण्यासाठी कष्ट करावे लागतात. मग ही जी प्रगती आहे जी उत्तम गती आहे ती प्राप्त करून घेण्यासाठी सांगतात की पैसा व्यवस्थित खर्च झाला पाहिजे विचार करून खर्च व्हावा. या व्यतिरिक्त गृहस्थी जीवानी काय केलं पाहिजे परोपकार नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. तृतीय चरणामध्ये माझ्या तुकोबराय म्हणतात जीवन जगत असताना परोपकार करा. मुखानं त्या ठिकाणी परनिंदा कुणाचीही करू नका. आणि स्त्री जात जी आहे या सकल स्त्री जातीविषयी स्वतःची अर्धांगिनी सोडल्याच्या नंतर बाकीचा जो वर्ग दिसतोय या वर्गाकडे तुम्ही आपली माया आहे अशा प्रकारची दृष्टी ठेवून जीवन जगा. उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाणी. या व्यतिरिक्त तुकोबराय सांगतात आणखीन काय करायला पाहिजे. भूतदया गायी पशुचे पालन ताणलेल्या जीवन वना माझी. भूतावर भूत नाम प्राणी या प्राण्यावर तुम्ही दया करा. भूतावर दया करा. गाय जो प्राणी आहे गोमाता जिला आपण म्हणतो जी धर्माची आपली माय आहे या गायीविषयी तुमचा जो भाव आहे तो प्रेमाचा भाव असू द्या. आणि जंगलाच्या ठिकाणी असो वा ग्रामाच्या ठिकाणी असो कुठेही असो जो कोणी ताणलेला व्यक्ती असेल ना त्या ताणलेल्याला पाणी पाजवण्याला कधी विसरू नका. ताणलेल्या जीवन वना माझी. या व्यतिरिक्त सुद्धा तुकोबरायचा संदेश आहे ग्रस्ताश्रमासाठी. शांती रूपे नोहे कोणाचा वाईट. जीवनामध्ये डोक्यावर बर्फ ठेवूनच जगायचं.
तर माणसं सक्सेस राहतात. नाही तर उटकीसूट भांडणं करायला लागलं की कामामध्ये आणि प्रगतीमध्ये अडथळे निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून शांती रूपे नोहे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे आणि आपल्या आई वडिलांचं, कुळामधले जे पूर्वज होऊन गेले त्या पूर्वजांची कीर्ती वाढली पाहिजे, असं तुम्ही जीवन जगा. शेवटी सांगितलं. आणि मग तुम्ही एवढ्या प्रकारानं जर ग्रस्ताश्रमामध्ये जीवन जगलात ना, तर तुम्हाला उत्तम गती मिळेल. ती कोणती? तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. परमपद नावाचं जे ठिकाण आहे ते तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असं तुकोबरा ठामपणे सांगतात. विठाला विठाला विठाला. अभंगावर विस्तारपूर्वक विवेचन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा, मौजेशीर या ठिकाणी जी कीर्तन रूपी सेवा आहे, कीर्तन वाक्पुष्प आहे, हे समर्पण करण्याचा सुयोग तुम्हाला माहित आहे कशामुळे आहे तो. पण वक्ता या न्यायानं सांगणं आद्य कर्तव्याचं आहे. आमचे काकाश्री श्रीयुत मनोहर कुंडलिकरावजी मुरकुटे, अंतकरणाच्या ठिकाणी एक सुप्त इच्छा असते, इच्छा आकांक्षा असते की आपलं स्वतःच एक घरट असावं, घर असावं. आणि मग ते घर उभारण्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी प्रत्येकाचे असतातच. त्याच उद्देशानं मनोकामना धरून अंतकरणामध्ये आपलंही एक सुंदरसं घर उभा राहावं ही इच्छा धरली. आणि भगवान पांडुरंगाच्या असीम कृपेस्तव, साधू संतांच्या कृपास्तव आणि वाड वडीलधारांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी त्यांचे स्वप्न साकार झालंय. आणि ते स्वप्न साकार होऊन स्वप्नपूर्ती म्हणजे रुक्मिणी निवास याची स्वप्नपूर्ती झाली. आणि त्या वास्तूच्या शांतीच्या निमित्तानं या ठिकाणी आज सत्यनारायण महापूजा आणि कीर्तन तसेच अन्नदान अशा प्रकारची या ठिकाणी कार्यक्रमाची रूपरेषा. त्या अनुषंगानं त्यांचे जे आप्तेष्ट आहेत, समस्त त्यांच्या प्रेमामधली भजनी मंडळी, नातेवाईक, गावातील सर्व त्या ठिकाणी सर्वजण एकत्रित आलोत. विठाला विठाला. तुकोबराच्या अभंगाच्या माध्यमातून जोडनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. प्रत्येक जीव आहे आकांक्षा धरूनच या ठिकाणी जगतोय. प्रत्येकाच्या मनामधली इच्छा अशी आहे की मी प्रगत व्हावं, मी वरचे वर त्या ठिकाणी शिखरावर जावं, प्रगतीच्या शिखरावर आरूढ होण्यासाठी प्रत्येक जण त्या ठिकाणी प्रयत्न करायला लागलाय. म्हणजे उत्तम गती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. आपला स्वतःस, आपल्या कुळास, आपल्या नातेवाईकास सर्वांना उत्तम गती प्राप्त व्हावी या उद्देशानं सर्वांची धडपड आहे. पण सर्वांची धडपड जरी असली तरी त्या ठिकाणी आपण प्रापंचिक प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करायला लागलो. पण पारमार्थिक जी उत्तम गती आहे ती पारमार्थिक उत्तम गती काही वेगळ्याच प्रकारची आहे. आणि ही पारमार्थिक उत्तम गती प्राप्त करायची असेल तर काय करावं लागेल? भगवंताचं नामचिंतन करावं लागतं. विठाला ही पारमार्थिक उंचीला जाण्यासाठी, पारमार्थिक उंच गती प्राप्त करून घेण्यासाठी नामचिंतनाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानदेव पाठ Bye.
उत्तम निजस्थान, उत्तम प्रकारचं निजस्थान तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर ज्ञानदेवा पाठ, नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान. उत्तम प्रकारची गती आणि उत्तम ठिकाणाला पोहोचवायचं असेल तर नारायणाचं नाव त्या ठिकाणी स्मरण करा. भगवान परमात्म्याचं नाम मुखाच्या ठिकाणी तुम्ही धारण करा, नक्कीच उत्तम स्थानाला पोहोचवसाल. पण ग्रहस्थाश्रमी जीवाचा प्रश्न आहे माझ्या तुकोबरायांच्या समोर. तुकोबराय कळालंय हो आम्हाला, आम्ही नक्कीच उत्तम स्थान नामस्मरण करून प्राप्त करून घेऊ, पण आम्ही ग्रहस्थाश्रमी असल्यामुळे आम्हाला नामस्मरण करायला, धार्मिक कार्य करायला एवढा कुठं वेळ नाही. आमच्यासाठी काही दुसरा मार्ग आहे का? तुकोबराय म्हणले हो, तुमच्यासाठी सुद्धा दुसरा मार्ग आहे. मग जीवनामध्ये जीवन जगत असताना आपले 4 टप्पे पडले. एक आहे ब्रह्मचर्याचा, दुसऱ्या क्रमांकाचा जो टप्पा आहे ग्रहस्थाश्रम, तिसरा क्रमांक वानप्रस्थाश्रम आणि चौथ्या क्रमांकाच्या ठिकाणी संन्यासाश्रम. अशी 4 प्रकारचे टप्पे आहेत. 4 टप्प्यावर वेगवेगळी कर्तव्य माणसानं केलीच पाहिजे, तरच जीवनाची सार्थकता आहे. आता ब्रह्मचर्य आश्रम जो आहे, या ब्रह्मचर्य आश्रमाच्या ठिकाणी दुसरं काहीच करायचं नाही. ब्रह्मचर्यामध्ये आश्रमामध्ये अक्षर गोकावी, ठिकाणी घोकावी अक्षरे, अक्षराचाच त्या ठिकाणी ध्यास धरायचा, म्हणजे अभ्यासाचा. अभ्यासाशिवाय दुसरं काहीच करायचं नाही. वय वर्ष 1 ते 25 हा पहिला टप्पा. 100 वर्षाची जर गणना असेल तर 1 पासून 25 पर्यंत दुसरं काहीच करायचं नाही, फक्त अभ्यास आणि अभ्यास. एकच ध्यास, रात्रंदिवस अभ्यास, दुसरं काही करायचं नाही. आणि अभ्यास जर केला तर असाध्य साध्य करीत असल्यास कारण अभ्यास तुका म्हणे. रात्रंदिवस अभ्यास करायला पाहिजे. पण आजकालची पोरं काय करायला लागली, आता शाळा बंद होत्या, ऑनलाईन अभ्यास होता, पोरं पप्पा अभ्यास करायलो आणि तिकडे त्यांचं गेम खेळणं मोबाईल मध्ये चालू. म्हणजे हे मुलं त्याला फाटा द्यायला लागली. याचा अर्थ असा आहे की आपण आपलं जे काम आहे त्या आपल्या कामापासून परावर्त व्हायला लागलो, बाजूला सरकायला लागलो. म्हणून पहिल्या आश्रमाच्या ठिकाणी अभ्यासाशिवाय दुसरं काही करायचं नाही. अभ्यासानं माणसाची प्रगती आहे. दुसरा आश्रम म्हणजे दुसऱ्या आश्रमात काय करावं आजच्या अभंगात सांगितलं. ग्रस्त आश्रमात. तृतीय आश्रम वानप्रस्थाश्रम. या वानप्रस्थ आश्रमाच्या ठिकाणी माणसाने एक करावं, पुण्य संपादन करावं. पुण्य संपादन करण्यासाठी वानप्रस्थाश्रम आहे 51 ते 75 पर्यंत. आणि पुण्य संपादन झालं की पुढचा जो शेवटचा टप्पा 76 पासून 100 पर्यंतचा. आता अल्पायू असतील, कोणी दीर्घायुष्य असतील, ते गणित वेगळं प्रत्येकाचं. पण हे 4 टप्पे पडले. या संन्यास आश्रमाच्या ठिकाणी काय करावं, काहीच करता येत नाही. वय झालेलं असतं, त्या वयामध्ये आपण जीवनामध्ये जी कर्तबकारी केलेली असते तीच फक्त आठवायची असते. मी आणि माझे पण आठवले विसरले जयाचे अंतकरण पारता तो जाण संन्यास. संन्यासी तो आहे. त्या अवस्थेमध्ये, संन्यास अवस्थेमध्ये, संन्यास आश्रमामध्ये फक्त चिंतन करायचं, याविषयी दुसरं काही करायचं नाही. म्हणून ग्रस्ताश्रम जो आहे, या ग्रस्ताश्रमाच्या ठिकाणी आपण काय करावं, धन मिळवावं. धन मिळवणंच पाहिजे. आणि मग ते कसं मिळावं, अभंगाचं प्रथम चरण.
गृहस्थाश्रमी जीवन जगत असताना जर काही सल्ले तुकोबाराने दिले असतील तर पहिला सल्ला या अभंगातून, जीवन जगत असताना आपल्याला पैशाची नितांत त्या ठिकाणी गरज आहे, आवश्यकता आहे. जन्मापासून विचार करा तुम्ही, जन्मताना सुद्धा पैसाच लागतो, दवाखान्यात जर डिलिव्हरी होत असेल, आणि अंत्यविधीला सुद्धा पैसाच लागतो. जन्म आणि मरण या दोन महत्वाच्या क्रियेमध्ये जर पैसा लागत असतील तर जीवन जगायला पैसा लागणार नाही का? सरळ माणसाच्या जीवनामध्ये पैसा इतकं महत्व दुसरं कशालाच नाही. मग पैसा जर अत्यंत महत्वाचा आहे, जीवन पैशाशिवाय जगता येत नाही, तर तो माणसाने मिळवलाच पाहिजे, त्यामध्ये कसर करू नये. आणि तो पैसा मिळवण्याचा जो काळ आहे वयाचा, तो ग्रहस्थाश्रमाचा आहे. म्हणजे वय वर्ष 26 ते 50 पर्यंत आटोकाट प्रयत्न करावेत, पैसा मिळवावा, आणि नंतरच्या उर्वरित आयुष्यामध्ये बसून शांत खावं. नाही तर 50 पर्यंत झोपून राहायचं आणि पुन्हा कष्ट करायचे म्हटलं तर शरीर साथ देणार नाही. म्हणून पैसा मिळवावा या ग्रहस्थाश्रमामध्ये. पण मिळवावा हे जरी मान्य असलं तरी कसा मिळवावा हे महत्वाचं आहे ना. कारण पैसा नसेल तर किंमत नाही. कारण कबीरजीचे शब्द आहे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई, जगामध्ये जर आपल्या खिस्सा गरम नसेल ना तर जगात कोणी आपल्याला किंमत देत नाही. म्हणून सब पैसे के बाई दिल का साथी नहीं कोई, धनवंता
लागी सर्व मान्यता आहे जगी, माय बाप बंधुजन सर्व मानिती वचन, जो झाले मोठा धंदा तो बहीण म्हणे दादा दादा. तोपर्यंतच, जोपर्यंत तुमच्या जवळ पैसा आहे तोपर्यंत, आणि पैसा नसेल ना कोणी तुम्हाला कवडी मान देत नाही. हा धनवंत पुरुषाशी स्त्री लवटव करी तैशी, कुटका दे कोणी सुनी दैशी, हलवी पुच्च्याशी पुकाट. हा म्हणजे एखादी कुत्री जसा भाकरीचा कुटका बघितला रे बघितला की ती जशी आपलं शेपूट हलवायला लागते ना, तसंच पैसेवान पुरुष असला की त्याच्या समोर त्याची स्वतःची पत्नी सुद्धा पुढं 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 करायला लागते. पण पैसा संपला की कबीरजी म्हणतात, खाने पीने को पैसा हो तो जोरो बंदगी करे, खाने पीने को पैसा हो तो जोरो बंदगी करे, एक दिन खाना नहीं मिले तो फिर के जवाब करे, जब लगा अपने पल्लों में पैसा तब लग लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई मीठा ना बोले. आणि ते असं धन आहे, मग ते धन आपल्यापासून निघून गेलं, त्या धनाची झाली आग तुटी, स्त्री वसवसोनी लागे पाटी, आता नावडती तुमच्या गोष्टी. पत्नी सुद्धा म्हणायला लागते गोड बोलणारी, पैसा नाही ना खिशात, ती म्हणते आता नावडते तुमच्या गोष्टी. बस झालं बाबा तुझं बोलणं, मला काही गोड लागत नाही, कारण पैसा नसल्यावर स्वतःची पत्नी किंमत देत नाही. एक दिवस समाज असा होता, माझ्या तुकोबरायला बाबा तुकोबरा मार्केट मधून निघाले रे निघाले की तुकोबर आहे, समोर दिसले एक लोक म्हणायचे वा आले तुका सेठ, तुका सेठ म्हणून तुकोबरायला नावाजणारी लोक. पण एक दिवस असा आला, देवना संसार तुका दोहीकडे चोर. अरे याने संसार ही गमावला, परमार्थात काही कमावलं नाही, म्हणून तुकोबरायला अर्थ हा पुरुषार्थ नसल्यामुळे नाव ठेवणारी सुद्धा आढळली. म्हणून जीवनामध्ये पैसा हा फार महत्वाचा. विठ्ठला पैसा महत्वाचा आहे. जसं शेतात खत, शरीरात पित्त, मार्केट मध्ये निघाला की पथ, आणि परमार्थात चित्त, खिशात वित्त. वित्त नसेल तर तुम्हाला कवडी किंमत नाही, म्हणून पैसा असावा. पण पैसा मिळवत असताना बघा, पैसा मिळवत असताना सुद्धा काही मार्ग आहेत. चांगले उद्योग त्या ठिकाणी करावेत, आणि चांगले उद्योगधंदे करूनच पैसा माणसाने मिळवावा. आणि तो मिळवलेला पैसा खर्च सुद्धा करायला पाहिजे. कसा करावा? उदास विचार मार्गाने कमवा. कारण लोकांना आता घाई लागलेली आहे की पटकन श्रीमंत कोणत्या मार्गाने होता येईल, आणि लवकरात लवकर श्रीमंत होण्यासाठी माणसं नाना प्रकारचे प्रयोग करायला लागले. कोणी गांजाची शेती लावायला लागलं लवकर. आता मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही बघा, सगळं ड्रग्सच प्रकरण होतं. टीव्ही लावली तिथे खान होता कोणता तरी, आणि त्याच्याच बातम्या सगळ्या चालू होत्या, गांजा ड्रग्स, गांजा ड्रग्स. म्हणजे याच्यातून लवकर पुढे जाता येईल अशी एक लोकांची भावना आहे. अशा मार्गाचा कधी आपण वापर करायचा नाही. उत्तम व्यवहार करा, कष्ट करा. अब्राहम लिंकन यांचं एक वाक्य आहे, घाम घालून मिळवलेला एक छदाम देखील आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा सर्वश्रेष्ठ असतो. काय वाक्य आहे बघा.
स्वतःचा घाम गाळा आणि तो घाम गाळून तुम्ही कष्टाने त्या ठिकाणी कष्टार्जित अर्जन करा. नक्कीच ती संपत्ती तुम्हाला सुख दिल्याशिवाय राहणार. साखरी वाचून खाऊ नये अनुचित वेतन. हा बरोबर. चाकरी वाचून, चाकरी केल्याशिवाय काहीच त्या ठिकाणी घ्यायचं नाही. आयत मिळालेलं कधीच त्याचा स्वीकार करायचा नाही, करूच नाही. कारण स्वामी काज गुरु भक्ती, स्वामीचं कार्य हीच विष्णूची महापूजा जर असेल ना तर चाकरी वाचून का विनाकारण फुकटचं कोणाचं खायचं नाही, अजिबात खाऊ नका. म्हणून त्या ठिकाणी काय करा तर जोडोनी धन उत्तम व्यवहारे. आता आजकाल अशी परिस्थिती झाली, भ्रष्टाचार हाच श्रेष्ठाचार बनला. भ्रष्ट जर वागलं नाही माणसाला तर त्याला भ्रष्ट वागणारे जे लोक आहेत एखाद्या ऑफिस मध्ये, सज्जन माणूस जाऊ द्या, तो जर चांगला नीतीने चालायला लागला ना लोक त्याला जगू देत नाहीत. बाकीचे अधिकारी म्हणतात अरे हे असंच वागावं लागतं ऑफिस मध्ये तर नोकरी करता येते, नाही तर जमत नाही. एक प्रसंग सांगतो तुम्हाला. पैसा घेतल्याशिवाय फायलीच टेबलाच्या पुढे हालायला तयार नाहीत, कारण वजन ठेवावं लागतं. नियम असा आहे, बिना वजनाच्या उडत असतात, पळत असतात पुढं पुढं, पण भगवान महाराज वजन ठेवल्याशिवाय ऑफिस मधले हालत नाही, असा एक नियम आहे. आता एक अधिकारी रविवारचा दिवस शनिवारी शाळेमधून मुलाला त्याच्या पाठवलं घरी आणि सांगितलं जा बाबा पालकाची सही घेऊन ये. पोरानं काय केलं, ते प्रगती पुस्तक जे होतं त्या प्रगती पुस्तक घेतलं, त्या प्रगती पुस्तकावर 100ची नोट आणि पेन ठेवली आणि पोरग गेलं खेळायला. आता आमच्यासारखी महाराज मंडळी घरी गेली आणि त्या प्रगती पुस्तकावर 100ची नोट आणि पेन ठेवलेली बघितली आणि त्या मुलाच्या आईला विचारलं, पोरांना विचारलं हे काय, प्रगती पुस्तकावर 100 रुपये कस काय? असं आहे म्हणे, आमच्या मालकाला ऑफिस मध्ये कोणतीही सही करायची म्हणलं की 100 दिल्याशिवाय त्यांचा पेन चालत नाही आणि 100 दिले नाही तर पेनच त्यांचा बंद पडतो. म्हणून घरात प्रगती पुस्तक जरी असलं तरी सही करायची 100 पोराला ठेवावं लागतात. अशी काही अधिकारी आपल्याला आढळतात. विठ्ठला विठ्ठला. बरेच व्यवसाय असे आहेत, त्या व्यवसायामधून माणसाची उन्नती आणि प्रगती लवकरात लवकर होईल, पण त्या मार्गाचा अवलंब करायचा नाही. उत्तम व्यवहाराने त्या ठिकाणी पैसा जोडायचा आणि विचारपूर्वक तो खर्च करायचा. कारण मिळवावा कसा हे सांगितलं, उत्तम व्यवहार आहे पण खर्च कसा करावा. आता ज्ञानेश्वरी मध्ये एक सुंदर वही आली पहा, जे स्वधर्म आतवते जे जे मिळे आपण याते ते ते निजे बहुते सन्मान करूने. एखाद्याला आपण मिळवलेलं दान, ते दान देत असताना आपण काय करायला पाहिजे, सन्मानानं द्यावं. त्याचा उपमर्द करून त्याचा अपमान होईल अशा प्रकारे एखाद्याला कोणती वस्तू द्यायची नाही. आणि दान देत असताना आपण त्याचा काय करायचा, आदरातिथ्य करायचं आणि ते दान द्यायचं. विठ्ठला विठ्ठला. मिळवलेला पैसा आपण कष्ट करून मिळवतो, पण खर्च करायची काही माणसाला अक्कल नसते. स्पष्ट बोलायचं म्हणजे काही काही माणसं असे बघितले तुम्ही, एका रात्रीमध्ये जर पत्ते कुटीत बसले तर 60-60, 70-70 हजार रुपये एका डावामध्ये एका रात्रीत पत्त्यावर घालणारे आहेत. मिळवायचे कसे, मिळवतात कसे बघा. ऊस तोडीला फॅक्टरीला जायचं, 1 लाख रुपयाला त्या ठिकाणी जोडीनं कोयत्याचे पैसे आणायचे आणि एका रात्रीमध्ये 60-70 हजार घालायचे
आणि इकडं आंघोळीला टावेल त्यांना नसतो, म्हणजे कशावर खर्च करावा याची अक्कल नसते. म्हणून मिळवा उत्तम व्यवहाराने आणि खर्च सुद्धा विचार करून करा, नाहीतर बऱ्याच ठिकाणी व्यय करणारी चुकीच्या ठिकाणी मंडळी आहेत. म्हणून त्याचा खर्च व्यवस्थित झाला पाहिजे. विठ्ठल कोणत्या ठिकाणी खर्च करावा? तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नक्कीच तुम्ही खर्च करा. पंढरपूर सारखं, आळंदी सारखं, पैठण सारखं, देहू सारखं तीर्थक्षेत्र बघा. आपल्या जवळ कावळवाडी तीर्थक्षेत्र आहे. अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी तुम्ही खर्च करा. सत्य कर्म व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. सत्य कर्मामध्ये तुम्ही सहाय्यकारी व्हा. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तुम्ही दान धर्म करा. एखाद्या गरजूला त्या ठिकाणी तुम्ही दान धर्म करा. कारण धनी असा आहे, द्रष्टा द्रष्टाची जोडी, लागे भांडवल न सुटे कबडी. जेथ सर्वस्वेशी हानी तेथ कोडी, वेचित गा वेच कुठं करावा. धन असं आहे, द्रष्ट आणि अद्रष्ट परमात्मा सुद्धा मिळून देतो, ते म्हणजे धन. आणि अधोगतीला नेऊन घालतो ते सुद्धा धनच आहे. मग तुम्ही त्याच्यात विचार करा. काय विचार करा? द्रष्टा द्रष्टाची जोडी, लागी भांडवल न सुटे तेथ कवडी. जिथं आपलं भलं होणार आहे तिथं रुपया सुटत नाही. आणि ज्या ठिकाणी अधोगती आहे ना, बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, मी कधी माळेगावला गेलो नाही पण सांगतो, एक एक गाणं 1000 रुपयाला सोडतात लोक. दुसऱ्यानं दीड लावलं की दुसरा लगेच 2.5 पर्यंत 5-5 हजारावर गाणे तोडतात. म्हणजे ज्या ठिकाणी अधोगती आहे त्या ठिकाणी लगेच खिसा मोकळा करतात, पण धर्माच्या ठिकाणी कोणी खर्च करत
साधन चले दान न करी द्रव्य असता दान न करी दातृत्वीय भाव माणसाच्या अंतःकरणामध्ये असायला पाहिजे कारण दान करणं हाताचं त्या ठिकाणी भूषण आहे हस्तो पवित्र यदि दान पुण्यम पादो पवित्र यदि तीर्थयात्राम कंठो पवित्र यदि नाम घोषम हृदयम पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा हृदयामध्ये प्रेम असावं कंठाच्या ठिकाणी नाम असावं हातानं दान काढावं पण काही काही महाभाग असे असतात आपण ऐकतो उष्ट्या हातानं कावळा उडीत नाहीत म्हणा हानीत नाहीत कधीच त्यांना माहित नसतं आणि त्याच्यातले त्याच्यात एखादी वेळेस जर केलीच पंगत एकदा करतय पंगत आणि हजारदा बसतय सांगत अशी सुद्धा माणसं आहेत विठाला आणि दान व्यवस्थित करा उत्तम गती प्राप्त होईल व्यवस्थित त्याचा व्यय खर्च नक्कीच करा आली माती पैसा कमवा व्यवस्थित जर त्याचा व्यय केला नाही तर त्याची माते असा अर्थ त्या ठिकाणी म्हणून उदास विचार त्या ठिकाणी वेच करा उदास व्हा विचार करा न खर्च करा या व्यतिरिक्त कोबराने अभंगाच्या तृतीय चरणात सल्ला दिला माणसाचं जीवन असावं तुकोबाराय म्हणतात ग्रहस्थाश्रमाचा आत्मा परोपकार करा परोपकार केल्याशिवाय मजा नाही जीवनामध्ये परोपकाराय वहंती नद्या परोपकाराय दुहंती गावा परोपकारासाठीच नद्या वाहत असतात नदीचा परोपकार करणे गुण आहे वृक्ष देखील परोपकार करण्यासाठीच फळ फुलं देत असतात फुलत असतात हा परोपकार करणं त्यांचा गुणच आहे माणसाचं शरीर सुद्धा परोपकार करण्यासाठीच आहे म्हणून प्रत्येकानं परोपकार करायला
करावा. तुकोबाराय म्हणले काही जण सर्व स्वार्थ पण करीत असतील परोपकार करत असताना, पण तुम्ही थोडा तरी करा ना. नका घालू दूध जयामध्ये सार. ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे तरी करा ना. उगा नालीमध्ये फेकून देण्यापेक्षा खाऊ द्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना. म्हणजे थोडा तरी परोपकार माणसानं करायलाच पाहिजे. एक परोपकार तुमच्या समोर सांगतो. आता दीपावली नंतर बरेच दिवस सण नसतात. येणारा मोठा सण असतो मकर संक्रांतीचा. असंच एकदा एका विद्यागृहामध्ये चालक मालक त्या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील आपलं विद्यालय सोडून, आपलं वसतिगृह सोडून काही कामानिमित्त पुणे या ठिकाणी गेले होते. सातारला त्यांची रयत संस्था हिची सुरुवात होती आणि या सुरुवातीच्या काळामध्ये अनाथ मुलांना त्या ठिकाणी बऱ्याचशा प्रवेश दिला होता. पण या संस्थेचं एक तत्व होतं, कमवा आणि शिका. कमवा आणि शिका या तत्वावर शिक्षण देणारी संस्था. आणि त्यावेळेस संस्थेसाठी दान मागत असताना काही सर्वस्व द्या असं म्हणतच नव्हते ते. त्यांचं म्हणणं होतं वंजळभर धान्य द्या फक्त वसतिगृहासाठी. वंजळभर धान्य घेऊन आपलं वसतिगृह चालवणारी फार मोठी व्यक्ती म्हणजे कर्मवीर भाऊराव पायगोंडा पाटील यांनी. पुण्याला गेलेले असताना एक प्रसंग असा घडला. संक्रांतीचा सण आला. त्या वसतिगृहातील मुलं अनाथ असणारी कर्मवीर भाऊराव पाटलाच्या पत्नी सौभाग्यवती लक्ष्मीबाई यांच्या मनात प्रश्न आला. आज या मकर संक्रांतीच्या सणाला गावामध्ये सगळीकडे गोडधोड तिळाचे लाडू खातील, कोणी नाना प्रकारचे पंचपक्वान्न करून मुलांना खाऊ घालतील, पण ही अनाथ असणारी मुलं यांना काय खाऊ घालावं? उपकार सांगतो बघा. त्या आईने विचार केला, सणाच्या अगोदर 2 दिवस आणला तर 8 दिवस परत येणार नाही. आता आपण एक करूया. मी तर लंकेची पार्वती, अंगावर एक सुद्धा दागिना उरलेला नाही. आता एक उरलंय शेवटचं, ते म्हणजे मंगळसूत्र. आणि मंगळसूत्रच त्या ठिकाणी तेवढं गहाण ठेवूया आणि मुलांच्या जीवनाची व्यवस्था करूया. लक्ष्मी मार्केटमध्ये गेले आणि मार्केटमध्ये जाऊन गहाण ठेवण्याचा प्रयत्न केला. सोनार म्हणला मोडल्याशिवाय तुम्हाला पैसा मिळणार नाही, गहाण ठेवून पैसा मिळणार देणार नाही मी. त्यावेळेस ते मंगळसूत्र सौभाग्य अलंकार मोडला आणि मोडून त्यापासून राशन आणलं आणि मुलांना मकर संक्रांतीच्या दिवशी गोडधोडाचं जेवण देणारी ती सौभाग्यवती लक्ष्मीबाई, तिचं आजही बरेच वर्ष उलटून गेले तरी नाव निघतं. कशामुळे? तर परोपकारासाठी. म्हणून परोपकार नेने परनिंदा. जीवनामध्ये जगत असताना आपल्याला फार गोड सवय असते दुसऱ्याची निंदा करायची, पण निंदा करणं पाप आहे. पै क्रूर ग्रहाची मांदी जैशी मिळे एकेची राशी. क्रूर ग्रहाची मांदी एखाद्याच्या राशीला आल्याच्या नंतर काय होतं? त्याचं आयुष्य बिघडून जातं. तसं जी आशेष पापे आहेत ती निंदकापाशी येत असतात माऊली म्हणतात. मग निंदकापाशी जर पाप येत असतील तर निंदा का करायची? निंदा करूच नाही. कारण निंदा केल्यानं ज्याची केली जाते त्याचं पुण्य वाढतं आणि जो करतो त्याचं पाप वाढतं. विठाला विठाला. कबीरजींचं म्हणणं आहे, निंदकनी रे राखिए आंगन कुटी छवा. निंदकनी रे रखी अंगन कुटी छवाय, बिन पाणी साबुन बिना निर्मल करे सुभाय. आता दिवाळीला सगळ्यांनी आंघोळी केल्या उठणं लावून. आपल्या सर्वांच्या बहिणीनं आपल्याला घासू घासू आंघोळी घातल्या, अंगावरची मळ काढली. पण निंदक नावाचं एक पात्र असं आहे, ते पात्र काय करतं? निंदकाच्या तोंडी साबणा
तोंडी साबणाची ओढी. निंदकाच्या तोंडात काय असतं तर साबणाची ओढी असते संत सांगताय. मग निंदक म्हणून तो कोपराय म्हणतात निंदकाचे घर असावे पाकिस्तानात आपला दुश्मन आहे म्हणून नाही. निंदकाचे घर असावे शेजारी. मांडीला त्याचं घर असायला पाहिजे. तर काय करतो तो आपलं पुण्य वाढवतो आणि स्वतः पाप पदरात घेतो. आणि म्हणून नाथ बाबा म्हणतात साधू संताची निंदा केली. करू नका. दोन मृदंगी असले की एक दुसऱ्याला म्हणतंय काय नाही हो त्याला लावता येत नाही. वाज येते चांगलं जरा भादा पण त्याला लावता येत नाही. दोन गायक असले की म्हणतंय धुमाळी चाली आणते पण स्वरात फिट नाही. असं एकमेकाची निंदा करतात. म्हणून साधू संताची निंदा केली हरी भक्ताची स्तुती नाही केली तेने वाचा पंगू बाबा. तुम्हाला जर मुक्क व्हायचं असेल ना पुढच्या जन्मामध्ये तर तुम्ही खुशाल इतराची निंदा करा. म्हणून नेने परनिंदा निंदा मत करना
मत करना किसी की, सच्ची बात कबीर जी की। भगत की निंदा भगत करे सो दो ही नरक में गया। दोघही नरकाला जात असेल तर निंदेमुळे जातात, म्हणून नेने परनिंदा। ग्रहस्थाश्रमी आहात ना तुम्ही, इतराची निंदाच करू नका। आणि परस्त्रिया सदा बहिणी माया, इतर स्त्रियाविषयी बघण्याचा जो तुमचा दृष्टिकोन आहे ना, तो दृष्टिकोन म्हणजे परस्त्रिया सदा बहिणी माया असाच असावा लागेल। 1893 ला ज्या वेळेला शिकागो धर्म परिषदेत आपल्या हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करण्यासाठी स्वामी विवेकानंदजी गेले ना, त्यावेळेला त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व आणि आपल्या धर्माची मुद्देसूद मांडणी ऐकल्याच्या नंतर, त्या सभे व्यासपीठावरून खाली उतरल्याच्या नंतर, सभेचा समारोप झाल्याच्या नंतर, एक लावण्याची खान असणारी सुंदर तरुणी त्यांच्या समोर उभा टाकली आणि तिनं एक आपला प्रस्तावांत करण्यातला ठेवला त्यांच्या समोर। विवेकानंदजी बोला, माझ्या मनामध्ये एक इच्छा आहे, तुमच्या समोर प्रगट करू का? हो करा म्हणले, काही नाही। त्यांनी सांगितलं की मला तुमच्याशी विवाह करायचा आहे, तुमची अनुमती असेल तर। विवेकानंद म्हणले चालेल, पण विवाह करण्याचा तुमचा जो उद्देश आहे ना, तो माझ्या समोर अगोदर प्रगट करा। त्यावेळेस त्या स्त्रीने सांगितलं, तुमचं असं खलितपणे त्या ठिकाणी बोलणं, भाषेमध्ये प्रभावीपणे त्या ठिकाणी मांडणे, हे सर्व गुण पाहिल्याच्या नंतर आणि तुमचं सौंदर्य पाहून मलाही तुमच्यासारखा सुंदर मुलगा आणि भाषेवर प्रभुत्व असणारा एक व्याख्याता पोटाला यावा अशी एक इच्छा उत्पन्न झाली। त्यावेळेस विवेकानंद म्हणतात, हो खूप छान तुमच्या मनातला मानस आहे, हेतू चांगला आहे, पण बघा माझ्या बोलण्याकडे थोडं लक्ष द्या। यदा कदाचित आपल्या दोघांचं पाणीग्रहण झालंच, झाल्याच्या नंतर माझा एक प्रश्न मनाच्या ठिकाणी घ्या, आजूबाजूला आपल्या असंख्य अशी जोडपे आहेत की त्यांना मूलबाळ नाही, लग्न करून जर मूलबाळ झाला नाही तर तुमची इच्छा पूर्ण होईल का? नाही। यदा कदाचित मुलगा झाला तर मंद बुद्धीचा निघाला तर तुमचा जो स्वच्छ हेतू आहे तोही पूर्णत्वास जाणार नाही, आणि एखाद्या वेळेला जन्मल्याबरोबरच मेला तरी तुमची इच्छा पूर्ण होईल का? नाही। म्हणून आई साहेब आता एकच करा, आज मी व्याख्यान दिलं तसं उद्या सुद्धा मी व्याख्यान देणार आहे। आजच्या पेक्षा परखड शैलीमध्ये मी त्या ठिकाणी बोलेल आणि व्याख्यान संपल्याच्या नंतर असंख्यात टाळ्या वाजतील, त्यावेळेला मी लोकांच्या समोर सांगेल, अरे माझ्यासाठी टाळ्या वाजवताय हे नवलाच नाही, पण या स्त्री समुदायामध्ये माझी आई सुद्धा त्या ठिकाणी बसलेली आहे, तुमचा मी परिचय करून देईल। बघा, एक परदेशामध्ये सुद्धा सुंदर तरुणी आपल्या समोर उभा टाकल्याच्या नंतर तिच्याविषयी भावना काय तर परस्त्रिया सदा बहिणी माया, अशा प्रकारची भावना साधू संतांनी ठेवली। याही व्यतिरिक्त चौथ्या चरणात तुकोबराय सांगतात, भूत दया गाई पशुचे पालन
ताणल्या जीवन वन माझे भूत दया गाई. भूतावर त्या ठिकाणी दया करा. कशी दया करायला पाहिजे? दया ते ऐशी पूर्ण चंद्रिका जैशी निवविता न करशी साने थोर. दया करीने जे पुत्राशी त्याची दासा पुत्राशी त्याची दासा आणि दासी. दया इतकी असायला पाहिजे. आपला सेवक त्या सेवकाच्या मुलावर दया तितकीच आणि स्वतःच्या मुलावर दया तितकीच. नाव कंटकाचे दया तिलाच म्हणायचं. प्राण्यांचं पालन करायचं आणि जो कंटक असेल ना त्याचा शिरच्छेद करायचा. आता आपल्या भारतामध्ये कसबला फाशी दिली. फाशी देणं या दयाचं नाव आहे का? नाही. तिला दया म्हणायचंच नाही. पण तो कसाब जर ताजमहल सारख्या हॉटेलवर अनेक गोरगरीब लोकांना 500 लोकांना कंठस्नान घालत असेल ना, अशा कसाबला दिवसा त्या ठिकाणी फाशी दिलंच पाहिजे. राजा न करिता दंड. जर राजा असेल, आता अफजल गुरु कसाब यांनी आपल्या राष्ट्रपतीकडे दया याचनेचे अर्ज केले होते, पण राष्ट्रपतींनी फेटाळून लावले, फाशीच दिली. अन्याय अशी राजा न करिता दंड. दंड जर केला नाही तर ते दुसऱ्यांना पीडा देतील. म्हणून दया तिचे नाव, भूताचे पालन, अनेक निर्दळन कंटकाचे. दया किती असावी एक छोटस उदाहरण ऐका. या सूर्यवंशामध्ये, सूर्यवंशाची रीतच अशी आहे, सुंदर अशी रीत आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन जाई. अशा
पिढ्यामध्ये एक शिबी नावाचा राजा नृप त्या ठिकाणी फार महान विख्यात असणारा राजा. आणि राजा एक दिवस असाच आसनावर बसलेला असताना एक पाखरू कबूतर उडत 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 आला आणि राजाच्या समोर बसला. लट 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 कापायला लागलं आणि त्याच्या पाठी मागून एक थोड्याच वेळामध्ये बाहेर ससाना आला आणि दोघही ते माणसासारखे बोलायला लागले. घाबरू लागलेल्या कबुतराला आपल्या मांडीवर घेतला आणि शिबीराजा म्हणतो, बोल कबुतरा, अरे घाबरायला झालं काय एवढं, एवढी काय थरथरी तुझ्या अंगाला सुटली, घाबरतो कशाला? त्यावेळेस सांगितलं, महाराज माझ्या पाठीमागे एक बैर ससाना लागलेला आहे, तो माझा जीव घेण्यास टपून बसलाय. असं चिंता करू नकोस, मी समर्थ आहे बैर ससानापासून तुझा जीव वाचवायला. बैर ससाना आला, त्याने विनंती केली राजाकडे, राजन माझा कबूतर, माझी शिकार आहे, ते मला मिळालंच पाहिजे. आणि मग मिळावं, आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे म्हणून तर यष्ट्या बंद आहेत, है का नाही? आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे यासाठी सगळं आहे. तसं त्या बैर ससाण्यानं विनंती केली शासनाकडे, शासन दरबारी, आमचा कबूतर आम्हाला मिळालंच पाहिजे. आणि त्यावेळेला राजाने सांगितलं, अरे मी तुझ्या स्वाधीन जर एक कबूतर करू तर तू काय करशील? लगेच पळशा पाडशील, तू त्याचा जीव घेशील, नाही देणार. पण मी इकडं भुकेनं मरतोय, त्याचं काय? तुझ्या भुकेची व्यवस्था करू, काय देसाल मला? तू मागशील ते देतो. राजा, कबुतराच्या वजना इतकं मला तुमचं मांस पाहिजे. मागितल्याबरोबर त्या ठिकाणी काय केलं, एक तीक्ष्ण हत्यार आणला आणि आपल्या मांडीचा लचका लोळगा तोडला मांसांचा आणि पारड्यामध्ये ठेवला. एका बाजूला कबूतर, दुसऱ्या पारड्यामध्ये मांस ठेवतोय, पण कबूतर खालीच. राजाने या मांडीचा तोडला, या मांडीचा तोडला, जिथं जिथं मांसल भाग आहेत अंगावरचे ते तोडून टाकले, पण कबुतराच्या वजनाची बरोबरी होईना. राजाने शेवटी काय केलं, उठला आणि एका बाजूला स्वतःच त्या पारड्यामध्ये जाऊन बसला आणि सांगितलं, आता तरी बरोबरी होईल. राजा बसल्या बरोबर कबूतर वर गेलं, राजाचं पारड खाली, आणि खुशाल सांगितलं, आता माझं संपूर्ण शरीर खाऊन घे. पण त्याच वेळेला त्या ठिकाणी ते कबूतरही नव्हतं, बाहेर ससानाही नव्हता. एक अग्निदेव आणि दुसरा इंद्रदेव, दोघेही त्या ठिकाणी या सूर्यवंशातल्या राजाची परीक्षा पाहण्यासाठी आले. झाला आणि आपल्या कबुतराच्या वजनाबरोबर त्या ठिकाणी शरीर तोललं. एक एक तोला मोलाचा राजा, आणि दया दाखवून त्या कबुतराचा प्राण वाचवला. म्हणून भूतदया त्या ठिकाणी कार्यक्रमाचा वेळ संपुष्टात आला. एकदा सर्वांनी काय करा, भजन करा. दया गायी पशूंचे पालन, कानेल्या जीवन वना माझी. गाय या पशुचं पालन केलं पाहिजे, सगळ्याच पशुचं पालन करावं. लोक जास्त कुत्रे पाळायला लागले, पण गायी कोणी पाळना बघा. कुत्र्याच्या खटागरीत त्या कुत्र्याची पालन पोषण करण्यामध्ये सगळं कुटुंबाच्या कुटुंब व्यस्त आहे. सकाळी सकाळी त्याला फिरायला नेणं, त्याला धुवून काढणं, त्याला बिस्किट देणं, लेकरापासून म्हाताऱ्यापर्यंत बेजार आहेत लोक. पण गाय म्हणलं की अंगाला लोकांच्या काटा यायला लागला. म्हणून भूतदया गायी पशूंचे पालन, तानेल्या जीवन वना माझी. आणि एक प्रथा आपल्याकडे अशी झाली बघा, जीवनभर ज्यांनी आपल्या संपूर्ण हयात
शेतकऱ्याच्या कामासाठी आप रात्रंदिवस कष्ट केले. तुम्ही पहाटे 4ला नांगराला लावलं तरी त्यानं कधीच नकार दिला नाही. दुपारी वैशाखामध्ये रणरणत्या उन्हामध्ये दुपारी 2:30ला 3ला जरी तुम्ही नांगराला जुंपलात तर त्यानं कधी नकार दिला नाही. पण तो म्हातारा बैल झाला ना, त्यावेळेस तुमचे डोळे फिरायला लागले आणि तुम्ही खाटकाला त्याला द्यायला लागलात. योग्य नाही. फार त्या बैलाचं मनोगत एका कवितेत व्यक्त केलेलं आहे. कवितेचे शब्द आहेत. ऋण नावाची एक कविता होती, त्याच्यामध्ये सांगितलं, माझ्या आईन उमेदीत माझी गायली सववी, आता चाबकासारखी नको फटकारू रे शिवी. माझी ज्यावेळेस उमेद होती ना, त्यावेळेला शेतकऱ्यांना गाणं म्हणलं, चल माझ्या राजा चल रे सरजा बेगी बेगी डौला न डौला गाव मोठ वरच गाण. अरे ते ज्यावेळेला म्हातारा झाला ना बैल, त्यावेळेस लोकांनी 20-20 वर्ष शेतामध्ये राबलेल्या बैलाला आर्थिक लालसेपोटी खाटकाला दिले. माझ्या डोळ्यासमोरच्या घटना आहेत, म्हणून एक करा, म्हातारा जर झाला असेल ना त्याला घरी मारू द्या, काही तुमचं बिघडणार नाही. विठाला भूतदया गायी पशुचे पालन ताणलेल्या जीवन पण माझी. एखादा ताणलेला असेल ना त्याला नक्कीच पाणी पाजवा, नाहीतर त्या ठिकाणी साधू संत येते घरा आणि दारे खिडक्या आडवे करा, बंद करा. असं आहे. कोणी येत असेल तर त्याला पाणी पाजवा, पाणी पाजून त्याची तहान त्या ठिकाणी हे करा. शांती रूपे नोहे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. आमच्याकडे कसं आहे, नावच शांताबाई पण शांतीचा पत्ताच, तिचं नाव शांती, ती रोजच भांडणं आणती. असं आहे. म्हणून शांता त्या ठिकाणी, शांतीला जरा शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख, म्हणून या शांती धरा उत्तराल पैल पिरा. भव नदीच्या सागरातून पलीकडे जायचं असेल ना, शांती हे तत्वांतकरणाच्या ठिकाणी धरा. शांती रूपे नोहे कोणाचा वाईट, कोणाशी त्या ठिकाणी वाईट राहू नका, सगळ्याशी सज्जनपणानं वागा आणि वाढवी महत्व वडिलांची कीर्ती वाढवा. चांगलं वागून वडिलांची कीर्ती वाढवा. कालच आमच्या गावामध्ये एक घटना घडली. कोरोनामध्ये आमच्या गावातले सुखदेव फड म्हणून मृत झाले. त्यांची 3ही मुलं त्या ठिकाणी MBBS ला लागली. काही गावामध्ये दुष्काळ आहे डॉक्टरांचा. एक त्या ठिकाणी बियाला डॉक्टर सापडत नाही काही गावामध्ये. पण एकाच कुटुंबामध्ये 2 मुली आणि 1 मुलगा त्यांचा MBBS ला लागला. म्हणजे हे काय आहे, त्यांनी आपल्या वाडवडिलांची वाढवलेली कीर्ती आहे. म्हणून उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तम कीर्ती त्या ठिकाणी त्यांनी मिळवली. वडिलांचं काय केलं, नाव लौकिक केला. नाही तर बरेच जण आपल्या वडिलांच्या हयातीत आई वडिलांच्या समोरच म्हणतात, महाराज आमच्या म्हाताऱ्यानं काय कमेल नाही हो, हे जे सगळं आहे ना हा बंगला पट्ट्याचा आहे, ही बैलजोडी आपलीच आहे, हे ट्रॅक्टर हे आपणच घेतलोय. म्हाताऱ्याच्या काळात काहीच नव्हतं. म्हातारा तिथंच बाजूला बसून ऐकत असतंय. म्हाताऱ्याची किंमत वाढवणं आहे का बुडवणं आहे? बुडवणं आहे. म्हणून वाढवी महत्व वडिलांचं महत्व सो कीर्ती त्या ठिकाणी गाजवा. सत्या चरणानं वागा. वाढवी महत्व वडिलांचे. आणि हे सर्व केल्याच्या नंतर जे पद मिळतं, गती मिळते शेवटच्या चरणात.
तुक वैराग्याची उत्तमाची गती तो एक पावील उत्तम भोगील जीवखाने. यथामते यथावकाश कीर्तनाचा माझ्या बोबडेवाणीप्रमाणे या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. वेडे वाकुडे लेकुराचे बोल करीती नवल माय बाप. वेड वाकड त्या ठिकाणी मायबाप म्हणून त्या ठिकाणी समजून घ्या. जे चुकलं असेल वाणीचा दोष आहे, जे चांगलं असेल ज्ञानोबा तुकोबारायाचा प्रसाद आहे, गुरुचा प्रसाद आहे. या कीर्तनासाठी उत्तम साथ करणारे काही काही कीर्तनाला वाण असते मृदंगाचार्याची तर 3 जोड्या बदलल्या. लहान मोठे हरिपाठापासून कीर्तनापर्यंत 6 जण वाजवायला. गायक मंडळी ही तशीच आहे. आरबुजवाडीकर भजनी मंडळ आहे, गावातली भजनी मंडळ आपले त्र्यंबक बाबा आहेत, आमचे उद्धव बाबा घटंगरेकर आहेत, वाघदरेकर आमचे रोहिदास महाराज आहेत, इसादचे आमचे हरिबाबा आहेत. आणि ज्यांनी सुंदर असा संच निर्माण केला आहे आमचे बहिणाजवाडीकर भजनी मंडळ लक्ष्मण भाऊ यांचं सुंदर त्या ठिकाणी संच आहे. सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद. या ठिकाणी माझ्या समेत आलेले भागवताचार्य भगवान महाराज खोकले सुंदर अशी कथा करतात, सुंदर त्या ठिकाणी कीर्तन सुद्धा आहेत. याही ठिकाणी बसले अपरिचित असणारे महाराज मंडळी असेल सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी ध्वनी क्षेपण आमचे शिरसमकर गावातील त्या ठिकाणी मंडळी आहे. मी बऱ्याच वेळपासून साऊंडवर कुठंतरी नाव बघतोय सांगण्यासाठी. तर काय साऊंड सिस्टीमचं नाव आपल्या हरिओम साऊंड सिस्टीम शिरसमकर. सुंदर असा आवाज दिला दादांना, त्यांनाही धन्यवाद. या ठिकाणी सुंदर स्वस्त दरामध्ये कीर्तनाची कार्यक्रमाचे शूटिंग करणारे आमचे चोपडे पाटील परभणीकर, माऊली कीर्तन HD असं त्यांचं YouTube चॅनल आहे. सुंदर अशी कीर्तनाची शूटिंग करतात, त्यांनाही धन्यवाद. त्यांना घेऊन येणारे आमचे हनुमानजी पेरके साहेब तेही या ठिकाणी प्रेमाखातर आलेले आहेत. सर्वच जण या मुरकुटे परिवाराच्या ऋणबंधात असणारी सर्व मंडळी तुम्ही या ठिकाणी आलात. तुम्ही आता तुम्हाला सर्वांना माझ्याकडून धन्यवाद. आणि या वास्तूमध्ये वास्तू ज्यांनी निर्माण केली आमचे काका श्री मनोहर कुंडलिकराव मुरकुटे, त्यांचे चिरंजीव नितीन मनोहर मुरकुटे, चिरंजीव सचिन मनोहर मुरकुटे. हा थोड्याच दिवसात ची पुसून श्रीयुतही होणारच आहे. सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद. आणि सर्वांना आग्रहाची या परिवाराकडून विनंती, आता कीर्तन श्रवण केलंय, जेवल्याशिवाय कुणी जायचं नाही. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.